आवाज येतो, चालू झालाय ना. आणि काय नमस्ते सर्वांना. आता तुम्हाला मॉर्निंग रुटीन दाखवतो. पहाटे काय होतं मॉर्निंगला. इथे बघा, ही कोण आहे? काव्या. काव्या नमस्ते बोल सर्वांना. नमस्ते. कशी आहे तू? काय दिवाळी? ती म्हणते मी बरी आहे. मी बरी आहे बोलते. आणि ते काय चालू आहे? फुलं काढायचा कार्यक्रम चालू झालेला आहे. ते येत नाही वरती, हात पोचत नाही. माझं पोचेल ना हात. इथे हे चालू आहे. आणि आमची काजल कुठे आहे? दिसतंय का? काजल नमस्ते करा. हाय. काजल तिकडे आहे. इथे हे काम चालू आहे अजून. आता पहाटेचं आमचं पाणी आलेलं आहे, दाखवतो बघा. इकडे ड्रम भरतोय. आणि आता आपण काय करणार आहे? झाडाला टाकायचं आहे. आता सारेगम पदनीस आम्ही करणार आहे इकडे. म्हणजे काय करणार? पाणी घालायचं आहे. जरा आता कॅमेरा मम्मी पकडेल. हे तू जा, हे काव्य ह्याला देऊन येतेस ना? मी इकडनं देते. इकडनं देते शॉर्टकटनी. बघा पार्सल काम बघा पटापट आहे. ट्रान्सपोर्टचं. इथे बघ, इथे बघ. फुलं देवासाठी. दर आपले फ्लावर, आपले फुल इकडे जवळ असतात इकडे. घेतली काजलने. काजलने घेतली. घेतले. हा काव्या इकडे आले तर आम्ही घेऊ ना. हा इकडे आलेली झाडं आपली. हा घे. लास्ट इयर वादळात ना 4-5 आंबे आमच्याकडे पडले होते. पण आपण दिलेले. आम्ही काव्याला दिले होते ना काव्या. आता अशी वाढली घ्यायची पुढच्या झाडांना. पहिलं पुढच्या झाडांना. झाडांना पाणी घेऊन जायचं असं फटाफट. पण पुढच्या झाडांना घेत असला ना पाणी तर पाईप लावून घे. हा टाकला कितीतरी. बघा इथे बघा, इकडे काय होतं. इकडे पाणी न दिसतंय का माहित नाही त्यांना. दिसतोय. हे बघा, हे पाणी आलं बघितलं. हे त्या पाईपाने पाणी आलेलं आहे. हा पाईपाने सर्व झाडांना पाणी येतो. हा म्हणजे थोडा येतो त्या पाईपाने. आपण जे युज करतो ना तसं येतो. आता हा पाणी फक्त त्या झाडांना पाणी ओतायला लागतो समोर. पकड. आणि त्या आंब्याच्या साला त्यांना ना. हा होत असं ना. असं सर्वांना ओतायचं असं. आता इकडे पाईपच लावू का? इकडे यांना ओतायचं आहे. हा पाईप लावून ओतायचा है ना. काय बोलली? पाना. इथे पाईप घेऊन चालले आहेत. एक हँड माझ्याकडे आहे. गाडी गाडी गाडी. तिकडे हा पाईप जॉईन करतो बघा. पडशीला काव्या. झालं बरोबर आहे ना. तेवढ्या हँडला जातो ना. हे बघ काव्या. चला जॉईन करतो. आला का पाणी? पाण्यावर खेळायला छोट्या मुलांना सांगायला नाही लागत. हा हे आपलं असं घेतलं ना पाईप, आंब्याच्या झाडाला पण जाईल. नाही जाणार, छोटा पडतो. नाही जाणार. हे बघा तिकडून आलेला आहे. असा कॉर्नरने घेतला तर पायरीवरना. कोण? त्या पायरीवरना असा इकडनं घेतला तर बघूया, ट्राय करूया. पण जात नाही माझ्या हिशोबाने. आता सर्वांना हे असं झाडांना पाणी घालायचं. इकडे तिकडे. त्याला पण घाल, याला पण घाल. इथे काजलला विचारूया आतमध्ये काय नाश्ता बनवतेस. काय नाश्ता बनवते काजल? काय नाश्ता कोणता बनवते? शेवयाचा उपमा. कुठे गेली लपली? शेवयाचा उपमा बनव. आता बघा तिथे समोर ड्रम भरला आहे ना. तर आता मी इथे बघा हे उघडणार. जर आतलं रूम साफ पण करायचं आहे. जरा लाकडाने हे झालं आहे तर लाकडं हे सर्व आता आम्ही साफ करणार आहे व्यवस्थित. आता इकडे मोटर चालू करतो मी. आता हा जो पाणी आहे एवढा भरलेला, हा जाणार आपल्या वरच्या टाकीमध्ये. कुठे? तिथे. काव्या हे छान वाटतं ना बघायला. काव्या टाली दे. नाही हात करणार, ना हात बाजूला करणार. कुठे चालली? हसत नाही आता ना. कुठे चालली हे घेऊन काव्या? ती म्हणते बालडीत पाणी द्या. तिकडे ओतते. ही बालडी घेऊन कुठे चालली? इथे सर्व कामं चालू आहेत बघा. आणि आमच्या डॉगची काय प्लेट.
आता मी बघा इकडे वरती चढतो बघा. वरती चढलो. आता तुम्हाला दिसेल की पाणी आतमध्ये किती आहे आणि कसं भरतोय. समोर दिसलं भरतोय. आता एक टाकी बास होईल. ऑलमोस्ट भरलाय. हे असंच ठेवावं लागतं. मम्मी काय वाटतं ह्याला आंबे येणार आहेत की नाही पुढच्या वर्षी? पुढच्या वर्षी नाही, यंदाच येतील. यंदा येतील 2-3 तरी येतील. 2-3 आंबे येणार आहे. लवकर या सर्वांनी खायला आमच्या बरोबर है ना. मस्त वाटतंय. 2-3 तरी येतील. आता हे बघा कसे टवटवीत होतील ना. हा काव्य काय झालं शाळेला? शाळेला लॉकडाऊन झालेलं आहे. मग असं तुम्हाला छोट्या मुलांना आवडतं असं लॉकडाऊन झालं शाळा? हा आवडतं ना. सुट्टी ही बालदी तू ओत पप्या. ही या लिंबूच्या झाडाला. जरा ती बालडी मी होतो मोठीवाली ती. तुमच्या झाडावर असं पाणी गेलं की फळ किती छान देईल. कोण नाव देते तुला? कोण नाव देते? काय नाव तिचं? नाव काय? हे बघा दिसली का पाहिजे? खाऊ पाहिजे. तिला भूक लागली काव्या. तू बोलवल्यावर येते का ती? लवकर लवकर मोठे व्हा. लवकर लवकर मोठे व्हा. आता उघडलंय. आता याच्यात बेडशीट पण आहे, डबल बेडशीट आणि उशीची कवरं पण आहे. आणि उशीचे 2 कवरं पण आहे. हा आणि तुम्हाला बेडबद्दल जर आम्ही दाखवलं नसेल तर समजा ही उशी घेतली ना आपण. हा बेड तर असा दिसतोय ना. हा बघा हा आमचा बेड आहे ना. आता फुल उघडतो पण आणि ह्याच्यामध्ये उशी ठेवायची पण. असे 2 उशा राहू शकतात. किती खोल आहे. खूप खोल आहे. खूप खोल आहे. एक उशी राहते. 2 उशी राहतात. आणि ह्याच्यात ऑलरेडी आम्ही बघा उशीचे कवर ठेवलेले आहेत. हा ठीक आहे. आता हे उशीचे कवर काढून ह्याच्यात ठेवणार. हे म्हणजे असं आहे. हे पण उघडतं आणि ते पण हे पण उघडतं. आणि तुम्ही विचारायला वरचं कशासाठी आहे? समजा आपण काय बॉटल घेतली बॉटल, समजा मोबाईल असेल, एक बॉटल दाखव करते तरी मोबाईल वगैरे असेल तर इथे सर्वात आधी तर ही उशी. आणि उशीचं असतं ना, हे उशीला पण एक वेगळं शिवायचं. हा उशीचं पहिलं असतं ते धरून पण आपण एक एक्स्ट्रा वर शिवायचं. एक कव्हर काढलं आणि हा सुद्धा कव्हर आहे आणि आतमध्ये ती कव्हर हे उशी आहे है ना. या उशीला हे असं ठेवायचं, काहीतरी सपोर्टला ठेवायचं असं म्हणजे मेन उशी खराब नाही. समजा आपण झोपतोय आणि असं आहे तर आपण असं पाठीत ठेवू शकतो आणि असं झोपू शकतो. आणि समजा असं झोपलो कधी हा तर माणसाला डाऊट पडेल की हे पडेल की नाही. हे पडणार नाही. मॅग्नेटिक आहे हे बघा. पडला तरी का जागेल. पडला कधी पाहिजे? सकाळी चांगलं भेट एकदम लवकर. गादी पण आम्ही एकदम चांगली ब्रँडची घेतलेली आहे आणि छान आहे. म्हणजे तुम्हाला कसं वाटलं? तू कशाला येते इकडे? ते तुम्हाला कसं वाटलं? म्हणजे व्हिडिओ बनवता जर आराम करायचा असेल तर असं टेक्निक करायची ती. मी जरा पडून घेतलं म्हणजे चान्स घेतला त्यांनी पडायचा व्हिडिओचा आणि झोपायचा चान्स. हे बघा चणे पडते. अरे वा रे वा मस्त. आता डीमार्टचं सेकंड प्रोडक्ट यूज होणार आहे. चला तू काय खाऊ खाते रहो. चला या कपाट खोला या. तोड ते काढा. हे अर्धा डझन 120 रुपयाला असतं डीमार्ट मध्ये. म्हणजे रेट का सांगतो म्हणजे जिकडे पण तुम्हाला रेट माहिती असेल तर तुम्हाला कोण चीट नाही करणार. बरोबर ना? बरोबर. इथे आम्ही हा जो फ्रीज घेतलाय ना हा कन्व्हर्टेबल घेतलाय.
म्हणजे हे दोन्ही आता फ्रीज झाले. हा डीप फ्रीज नाही केलाय कारण आता बर्फाचं काही एवढं काम नाही, म्हणून दोन्ही सेम केलेलं आहे आम्ही. काजलची साड्या काढा ती पहिले, नाही तर यायचा काय म्हणतात लटकन लटकन यायचं पांदली बोकाड. बघलं अरे आमची आहे. हा तुमच्या मध्ये कोड आहे का तो? राहू दे, चला ते कोड नंतर डिस्कस करा. आता इकडे बघा हे सर्व काजलचे साड्या आहेत आणि मम्मीचे बघा इकडे प्रॉपर लावलेले आहे सर्व आम्ही हँगर मध्ये. हे 1 डझन हँगर आहेत. नाही हा अशी बस. आता तुम्हाला सेक्शन्स पण सांगू का? बघा हा मम्मीचा सेक्शन आहे, हे 2 माझे आहेत, हे 2 माझे आहेत, 1 2 आणि 3 काजलचे आहेत. खाली गडे हे पण मम्मीचं आणि हे पण मम्मीचं आहे. नवीन हाय तशीच आहे ती. मम्मीचं काजलचं संक्रांत आणि माझं. अच्छा अच्छा तेव्हा ती हाय तशीच आहे. घातली नाही तू? नेसली नाही अजून? नवीन आहे, संक्रांतीसाठी घेतली मी. मग जाऊ दे, हे देऊन टाकूया आपण मम्मी. काय ते नको द्यायची नाही आहे, लावायची आहे ना एक एक? ती घालायची आहे. हा लावायची. साड्या चाललेल्या आतमध्ये. हे बघा आता छान वाटलं बघा. 1 2 असे 12 साड्या ते काजलचे लागणार आहेत. कसं दिसते? लाईट कमी आहे जरा, लाईट इकडे कमी वाटेल. हे ना ह्याचा शॅडो येतोय ना म्हणून. तुला आणि मला आता काहीच मुंबईवरून कपडे आणायची गरज आहे का? गरज नाही. काहीच नाही, सर्व आहे काहीच इकडे नाही. सर्व. आपण आपलं समजा कोणाच्या लग्न कार्याला आलो ना तर आपले चांगले कपडे आणायला तर पाहिजे. रेग्युलर वेअर साठी काहीच नको. साडीवर ना उठ. हा तू साडीवर बसला. बघा कसे उठवतात आहे मला घरातून, भागवतात आहेत. बोटीत बसली होती काय? तिकडे एक बोट अशीच होती ना खाली, हा ती आम्ही हे केली. बसला तुम्ही चान्स मारला. फ्री मध्ये मस्त चाललो टाटा. बोटी मधून बसून कुठे चालली? बदलापूरला. चला आता हे बघा थंड आयटम राहिलेला आहे. अलिबागला चाललात काय खांद्यावर हात ठेवून? चला चला थांबा आता, तुम्ही आमचा वेळ घेतला आता. हे आम्ही घेऊन चाललो कुठे माहिती का? हे चालेल ना. हा भारी आहे. मस्त आहे. आपला फ्रीज मधलं पहिला आयटम हे चाललेला आहे. मला वाटलं फ्रीज मध्ये काय पहिलंच आलं लसूणची पेस्ट जाणार आहे की काय? हे आपल्या इंडियन मध्ये असं चालतं, हे इकडे तिकडे असं अटकवलेलं असतं. हा मी चटकवलं. हे मम्मीच्या उंचीपेक्षा, मम्मी बाजूला उभी राहा, मम्मीच्या उंचीपेक्षा मोठा आहे. तू उठ. हा तुझ्यापेक्षा पण मोठा आहे. आणि माझी एकदम हे बघा 1 सेंटीमीटर. हा पकड जरा, तू पकड. एक मुटका. एवढंच. हा आणि यांचा पूर्ण पुढे तुझ्यापेक्षा पण मोठा आहे. हा? नाही ना रे. ह्यांचा सेम आहे. आणि बाहेर तुम्हाला एक सांगतो, मम्मीला पण माहिती आहे, जरा कॅमेरा पाठी घे. ऍक्च्युली तुम्हाला ना कॅमेरामध्ये माझी बॉडी आणि हाईट समजत नाही, पण रियालिटी मध्ये जेव्हा माझा म्हणजे मीटअप मध्ये बघतात किंवा असं म्हणतात ना, ते म्हणतात अरे तुझी हाईट आहे. हाईट आणि बॉडी. हाईट बॉडी म्हणजे हाय तुला. असे 2-3 मुलं बोलले पण काय माहित नाही, हिरो सारखं दिसतो तू. हो मीटअपला होतं तेव्हा बोललेले. कोण ठेवलंय? टाकून ठेव. आवाज येतो, चालू झालाय ना. पण हळदी कुंकू आणि काय? अरे हल्दी कुंकू कुठे लावला? आणि तुम्हाला इकडे सांगू, हा कन्व्हर्टेबल आहे. कन्व्हर्टेबल आहे. काय इकडे बोलेल? 3 सेकंड दाबून ठेवला ना मम्मी याला, हा. हा वरचा आणि खालचा सेम झालेला आहे. व हे दिसलं मध्ये, हा. हे 3च वर आहे ना काजल, नाही तर हे आणि हे लाईट चालू राहते. हा. आता हा कन्व्हर्टेबल झाला म्हणजे दोन्ही सेम झालेले आहेत. म्हणजे काजलला बर्फ नाही मिळणार. ते आईच नाही कारण की बनणार. आम्हाला कसं बर्फ आईस्क्रीम वगैरे आम्ही खातच नाही, ठेवतच नाही फ्रीज मध्ये, म्हणून आम्ही कन्व्हर्टेबल घेतलं. किंवा कोणाकोणाकडे कसं नॉनव्हेज आयटम, मच्छी मटन ते सर्व ना जास्त असतं आणि ह्याच्यातच ठेवलेलं असतं. तर अजून एक सांगतो, एवढं पण जास्त काय ठेवू नका, सर्व न्यूट्रिशन व्हॅल्यू कमी होते. एमर्जन्सी म्हणून आपलं वापरायचं. तेवढ्यापुरती ठेवायचं. अगदीच आता आम्हाला विलाज नाही आहे. आता कसं म्हणून आम्ही आपलं ठेवलंय. लॉकडाऊन लागतं, मग दूध नाही, दही म्हणजे काय ठेवू नाही शकत. आणि मग आणि जवळ नाही ना इकडे. आणि समजा कधी भाजी उरली तर दुसऱ्या दिवशी राहत नाही कधी कधी बाहेर, तर फ्रीज मध्ये एक ऑप्शन असं राहतं आणि आपलं कसं तेवढं पोट तरी भरू शकतं. पण मी एक ऍक्सेप्ट करतो की फ्रीज मधल्या वस्तूंनी न्यूट्रिशन व्हॅल्यू कमी होते, कोणतेही असू दे. ठीक आहे, म्हणजे ह्याच्यात ना ते गुण असतं ना, जे आपल्याला सत्व मिळतं काहीतरी खाण्यामधून, ते फक्त ते कधी जेवढा जास्त दिवस ठेवणार तेवढा ते कमी होत जाणार. ठीक आहे, हळदी कुंकू सेरेमनी. चला चल नमस्कार कर. चला सर्व सबस्क्रायबरच्या हाताने पण आम्ही नमस्कार करतो. नमस्कार करा. आमच्या तू चालू राहू दे आणि बिल जरा कमी देऊ दे. चल आता ठेव. पहिलं काय ठेवते? अजून जर नॉलेज हवी असेल
जर इम्पॉर्टंट तुम्हाला वाटते तर इकडे ना कन्झम्पशन दिलेलं असतं. हा फ्रीज 243 युनिट्स इयरला कन्झम्पशन करतो जर 2 स्टार असेल तर. जर 3 स्टार असेल ना तर 243चं कमी होणार 193 होणार तो. ते लक्षात ठेवायचं. पण 193 243 म्हणजे वर्षाला 12 महिन्याचं, तर त्याला डिवाइड बाय 12 माराल ना तर महिन्याचा तुम्हाला आकडा मिळेल. पण हे फक्त नॉर्मल युसेज वाले. जर उघड बंद जास्त असेल ना तर 243 काय ह्याच्यापेक्षा जास्त युनिट पडणार. ते फक्त सेलिंग एक टेक्निक असते सांगायची म्हणून त्यांनी सांगितलंय. आणि ह्याच्यात कसं लॉक सिस्टम पण आहे. हा ह्याच्यात लॉक पण आहे बघा. लॉक पण लावू शकतो आम्ही. कन्व्हर्टेबल आहे, स्टेबलायझर आहे आणि हे काय बोलतात ह्याच्यावर इन्व्हर्टरवर लावू शकतो आम्ही. आणि दोन्ही खाली सेम करू शकतो जसं आम्ही ऑलरेडी केलेलं आहे. टेम्परेचर हे ना हे जेवढा वाढवणार जेवढा मायनस मध्ये जाणार ना तेवढं थंड होणार आणि जेवढं वाढणार ह्याच्यात ते थंड होणार. उलट आहे ते. चल आता ठेव. डिझाईन छान वाटली पण हे लागेल तुला. बघू असं येतात आणि पकडून ठेव. कधी काय होतंय ताक नको कडू ताक कडून असतं काय ते आंबट काय नसतं लवकर नाही. जेवढा लेट ठेवशील तेवढा आंबट होत राहते. लवकर ठेवायचंय त्याच्यावर खूप चांगलं. हे ताक कधी आता उद्या दुपारी संपणार. हा उद्या दुपारी संपणार सर्व. पनीर उद्या सकाळी भाजी बनणार. हा संपणार सर्व ते. असं तात्पुरती आपल्याला ते असं आणायचं असतं, लांबून आणायचं आहे. आणि पनीरला मी 2 पॅकेट का आणले माहितीये काय? एक पनीर आजीला आणि आत्याला असं बनवून नेणार आहे. दोन्ही आत्याला, 3 आत्याला आणि आजीला सर्वांना बनवून नेणार आहे. ते तुम्हाला दिसेलच ते. तर फ्रीज पण झालं म्हणजे डिमार्टचं सामान बघ आणलेलं कसं यूज झालं पटकन है ना. आपली कोथिंबीर राहील, टोमॅटो राहतील, भाजीचे वांदे व्हायचे, दुधाचे वांदे व्हायचे. अजून मला हे सांग, हा फ्रीज वरचा हा कधी काढणार? नको राहू दे तो. का नको राहू दे. ते असे पटकन काम करताना हात लागतात असे ना. आणि जेवण बनवताना पटकन आपण उघडला मसाल्याचा हात असेल किंवा काय ते लागेल. बघा आम्ही फ्रीज घेतलाय तर मी नॉलेज घेऊनच फ्रीज घेतला होता. जर तुम्ही घेताय इन केस मध्ये फ्युचर मध्ये घेताय, जर तुम्हाला माहिती पाहिजे तर 2-3 सांगतो. लेटेस्ट फ्रीज मध्ये ना स्मेल ना बॅलन्स करायची टेक्निक असते. ते अँटीबॅक्टेरियल म्हणतात ते आहे ना. अँटीबॅक्टेरियल शीट ह्याच्यात हा ते सुद्धा आहे. तुम्ही कन्व्हर्टेबल घ्या. म्हणजे बघा कधी कधी कोणकोणत्या घरी ना जास्त ह्याची गरज नसते. जसं आपल्या विक्रोलीच्या घरी बघ ह्याचं जास्त गरज नाहीये. कन्व्हर्टेबल म्हणजे सर्व सेम होणार. म्हणजे हे सर्व सेम म्हणजे एकदम थंड खाली नाही होणार, पण जेवढं इकडे असतं ते इकडे होऊ शकतो. हे 2 गोष्टी. तिसरी गोष्टी जर गावी घेत असाल ना तुम्ही तर इलेक्ट्रिसिटी कशी इकडे वीज कमी जास्त होते. मुंबई सारखी स्टेबल नाही इकडे. किंवा तुम्ही बदलापूर किंवा कोणत्याही अशा ठिकाणी असाल जिकडे इलेक्ट्रिसिटी वर खाली होते तर तुम्ही असं इन्व्हर्टर वाला घेऊ शकता. म्हणजे समजा इकडे आम्ही इन्व्हर्टर लावला ना तर फॅन, ट्यूबलाईट सकट आमचं फ्रीज सुद्धा चालेल. हे झालं लेटेस्ट. आणि लॉक सिस्टम आहे किंवा अजून वेगळं म्हणजे हेच आहे. आणि फीचर्स चांगले आहेत. आणि असा म्हणजे हे सर्व फीचर माणसं म्हणतात की आमचा फ्रीज जरा स्वस्तातला आहे, जरा कमी आहे. ह्याच्यातला एक पण फीचर तुम्ही कमी केलात ना ह्याची प्राइस 5,000 ने कमी होणार. एक फीचर वाढल्याने 5,000 रुपये वाढतात. पण ते लॉंग लाईफ आपण ठेवणार असेल तर असे फीचर्स जर नवीन घेतात तर असे असले पाहिजे. आणि एक्सचेंज करून पण काय 10-12 एक्सचेंज करून पण होतं, पण आम्ही नवीन घेतलेलं आहे. एकदम छान आहे फ्रीज. आम्हाला तर खूप आवडलेलं. आता अजून एक आम्ही तुम्हाला सांगतो. असा माझा व्ह्यू आहे. तुम्हाला पण माझ्यासारखं म्हणजे मी तुम्हाला एक विचारतोय, तुम्हीच मला सांगा. समजा मी असं बाहेरून येतो, इकडून येतो समजा. हे बघा आता मी गेलो आणि समजा मी असा येतोय, कॅमेराच घेऊन येतो बघा, असं येतोय ना तर आय गेस हे ना मला अडचण वाटते माझ्या हिशोबाने. म्हणजे मी तुम्हाला पण विचारते माझ्या हिशोबाने. किचन दिसत नाही. हा माझ्या हिशोबाने हा फ्रीज ना इथे असला पाहिजे. ह्याचा आम्ही हे ना हे कनेक्शन घेऊ इकडे, पण माझ्या हिशोबाने हा फ्रीज असा इकडे असला पाहिजे आणि देवार आपण बाहेर ठेवूया. हे तुमचं पण ओपिनियन असेल जर कमेंटमध्ये सांगा. कारण हे बघा असं तर छान वाटतं बघायला, पण असा ना तो किचनचा पूर्ण ना बोलतात ना एक व्ह्यूच काढून टाकतो, ब्लॉक करतोय. ब्लॉक माझ्या हिशोबाने हा इथे असला पाहिजे. तुम्हाला पण असं पटतंय? आपण काम चालू करणार आहे तेव्हा आपण हे आता बदली करणार. हा तरी पण तुम्हाला वाटतं ना हे आमचं ओपिनियन राईट आहे तर कमेंटमध्ये सांगा की बरोबर आहे. फ्रीज त्या इकडे नसून त्या कोपऱ्यात पाहिजे, देवाराच्या जागेवर पाहिजे. आणि देवारा आम्ही असं बाहेर घेणार आहे चांगल्या ठिकाणी तिकडे. ओके हे सर्व चेंजेस होणार आहेत. अजून बाकी काय?
आणि घरी असं बसल्या बसल्या खूप काय कामं होत राहतात. जसं इकडे बघा लसूण सोलून हे करून आता मम्मी वाटप पण बनवेल आणि वाटप आतमध्ये ठेवेल, म्हणजे जेवण अजून लवकर बनेल. बरोबर ना. आणि आता समजा आम्हाला आता असं कसं आम्ही अंडी खाऊ शकतो, तर आम्ही 5-6 अंडी आणून सुद्धा ठेवू शकतो आतमध्ये. ते लांब आहे ना म्हणून आणून ठेवायचं. म्हणजे ह्या गोष्टींनी त्याच्यासाठी आम्ही फ्रीज घेतला, नाही तर काही गरज नाही होती फ्रीज घ्यायची. कारण थोड्या दिवसासाठीच आपण राहतो ना इकडे. पण ते थोड्या दिवसामध्ये पण आपले प्रॉब्लेम म्हणजे खूपच प्रॉब्लेम होतो इकडे. बरोबर आहे. सगळ्या खाण्यापिण्याच्या गोष्टीचा. आता माझी ऍक्टिव्हा आहे म्हणून आणि मी आहे म्हणून या जागी कोण वयस्कर असेल किंवा ज्याला जास्त ट्रॅव्हलिंग जमत नसेल तर ते इकडे मॅनेज करणं थोडं डिफिकल्ट होईल. कारण 2-2, 3-3 किलोमीटरच्या अंतरावर सर्व दुकान आहेत. हाय छोटी छोटी दुकानं, पण सर्व नसतं तिकडे. पण आमच्यासारखं घर एकदम मस्त है ना. आमच्या ना आपलं घर, आपलं म्हणजे माझं सर्वांचं घर, सर्वांचं घर, फ्रीज आहे सर्वांचं. हा या पाणी प्यायला. आणि अजून तुम्हाला एक सांगतो, आमच्या घरी आला, आपल्या घरी आलात, एक गोष्ट तर कधीच मागू नका, म्हणजे थंड पाणी. आम्ही थंड पाण्याचा प्रॉब्लेम आहे इथे. आम्ही विक्रोलीच्या घरी पण आणि ह्या फ्रीज मध्ये पण थंड पाणी नाही ठेवणार, कारण ते चांगलंच नसतं. हवं तर साधा पिया. विक्रोलीमध्ये तर कधीच आमच्या फ्रीज मध्ये बाटली नाही दिसणार. आम्ही थंड पाणी कधीच नाही पियत. आय गेस खूप 10 वर्ष अगोदर पियायचो, पण आय गेस 8 वर्ष झाले आम्ही थंड पाणी नाही पियत. आणि ह्याच्यात तुम्हाला ह्याच्यातले काही कोल्ड बेवरेजेस पण जास्त दिसणार नाही. इकडे आपल्याकडे आता ना एक चोर आहे बर्फ खाणारी, तेव्हा आम्ही त्या बर्फाचं ते बंद केलंय. नाही त्याचा बर्फ होणारच नाही, होणारच नाही तिथे बर्फ. तुम्हाला माहिती असेल कोण आहे. हसतं इकडे कोणतरी. चला झालेलं. आज जेवायला काय जेवण झालं? किचन मध्ये येणार, फ्रीज खोलणार, बर्फ खाणार. आज जेवायला काय जेवायला? तरी मी विक्रोळीला खाल्लेला. शाणी खाल्लेला. ओ काजल, ओ काजलची मम्मी ऐकताय का? हे बघा तुमची मुलगी बर्फ खाते आणि मग आजारी पडेल. मारा, कॅमेरा मधून मारा तिला. चला आज जेवायला काय बनवलेलं आपण? बनवायचंय अजून. हे काय खजिना? चला बनवा पटकन आता. चला इथे मी चाललो बाहेर. जाऊ काय टाटा. तुम्हाला एक सांगतो, हे कोणाकोण सर्वांच्या घरी होतं का सांगा? हा डिपार्टमेंट बॉईजचा असतो ना. हो. हे तुमच्या घरी पण आहे का सांगा? आम्ही असं चालतो. सिलेंडर आले. डिस्टन्स मध्ये ठेवा. बॉडी बिल्डर. दुखला काय? नाही एवढं थोडं दुखणार आहे. बंद करा.